आपण आलो आहोत आता सावरोली गाव येथे आणि आपल्याला पाहायचं आहे वाघबीळ. बदलापूर पासून केवळ 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असलेलं हे सावरोली गाव. तिथूनच आपण या वाघबीळसाठी जाऊ शकतो. पाहायचं आहे ना हे सुंदर ठिकाण, तर चला माझ्याबरोबर. सावरोली गावात पाय ठेवताच आम्हाला अनोळखी समजून काही कुत्री आमच्यावर भुंकत होते. बाकी सगळीकडे प्रसन्न आणि सुंदर वातावरण होतं. गावाच्या अलीकडे 100 मीटर एक डावीकडे जाणारा रस्ता होता. त्या रस्त्यानेच आम्हाला जायचं होतं वाघबीळला. पाऊस भरपूर झाल्याने हे छोटे छोटे ओढे देखील दिमाखात वाहत होते. आमची सुरुवातच त्या ओढ्याला ओलांडून झाली. तिथे काही स्त्रिया कपडे धुताना गाव या शब्दाची व्याख्या अधोरेखित करत होते. चहूबाजूला हिरवळ, डोंगर, झाडी आणि त्यातूनच जाणारी ही पायवाट आपल्याला इच्छित स्थळापर्यंत पोहोचवण्यात आपली मार्गदर्शक ठरते. मागे गावकऱ्यांनी आम्हाला सांगितले होते की वाघबीळला जायचं असेल तर 2 ओढे पार करावे लागतील आणि या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे या दोन्ही ओढ्यांना भरपूर पाणी आले असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्यातलाच हा पहिला ओढा असावा. सावरोलीतून इथपर्यंत येण्यात आम्हाला ह्या 2 बदलापूरच्या मित्रांची बरीच मदत झाली. पुढे कसं जायचं याचं देखील त्याने मार्गदर्शन केलं. छोटा ओढा तर आम्ही सहजच पार करू शकलो, पण पुढे कदाचित आम्हाला खूप मोठा ओढा पार करावा लागणार होता असं त्यांच्या बोलण्यावरून समजलं. आम्हाला घेऊन जाणारी पायवाट इथे ह्या प्रवाहाशी थोडीशी मस्ती करताना दिसत होती. पायवाट खरंच किती सुंदर शब्द आहे ना, पायवाट. हिंदी अथवा उर्दूमध्ये हिलाच पगडंडी असेही म्हणतात. तो देखील फार सुरेख शब्द आहे. पायवाट ही थोडीच निसर्गनिर्मित असते. तिला मानवानेच तर बनवलंय. त्याला निसर्गाच्या कुशीत जाण्याकरता अथवा इच्छित स्थळी पोचण्याकरता. अशी ही जंगलातून जाणारी पायवाट आणि हे वातावरण आम्हाला चालण्याचा क्षीण जरा देखील जाणवू देत नव्हती. ही आहे रानहळद. हिची ही सफेद गुलाबी फुलं पावसाळ्यात नेहमीच आकर्षित करतात, विशेषतः सह्याद्रीच्या डोंगर रांगातून भटकताना. आता आम्हाला जो दुसरा मोठा प्रवाह लागणार होता तो हाच तो सुंदर जलप्रवाह, ओढा आणि म्हणाल तर धबधबा. आम्हाला वाघबीळला जायचं होतं ते हा प्रवाह क्रॉस करून, पण पाण्याचा प्रवाह एवढा होता की आम्हाला वाघबीळला जाणे अशक्य वाटत होते. कदाचित थोडेसे धाडस करून आम्ही हा पार करू शकलोय देखील असतो, पण शेवटी रिस्क न घेण्यातच आम्ही शहाणपण मानले आणि वाघबीळला जायचा प्रवास हा आम्ही इथेच अधुरा ठेवला. पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर येणाऱ्या काही दिवसात हाच प्रवास पूर्णत्वास नेण्याचा दृढ निश्चय आम्ही या ठिकाणी केला. आणि आता आम्हाला करायची होती ती धमाल मस्ती, शुद्ध देशी मस्ती. सच कहूं तो मंजिल न पाने का गम नहीं था, जहाँ पे अटके थे उसी को ही मंजिल बना डाला. जहाँ पे अटके थे उसी को ही मंजिल बना डाला. आणि हो, 2 आठवड्यानंतर आम्ही तो ओढा पार करू शकलो आणि आता केवळ 5 मिनिटावर आम्हाला भेटणार आहे वाघबीळ. हेच ते सुंदर, अप्रतिम निसर्गाची किमया असलेलं वाघबीळ. आता आम्हाला ओढ होती त्या गुहेत शिरण्याची.
गुहा आतून कशी आहे, ती किती लांब आहे, आतलं दृश्य कसं असेल याची आतुरता आम्हाला सगळ्यांनाच लागली होती. गुहेत शिरल्यानंतर एक मोठं काम होणार होतं, ते म्हणजे फोटोग्राफी. गुहेतून सिलोवेट स्वरूपात दिसणाऱ्या आमच्या फिगर अतिशय मनमोहक वाटत होत्या. हर एक प्रकारच्या पोजेस देऊन आमची फोटोग्राफी रंगत चालली होती. गुहा थोडीशी लांब एकाकी असली तरीही भयावह असं काहीच वाटत नव्हतं. त्यामुळे जेवढी धमाल करता येईल तेवढी आम्ही गुहेत धमाल केली. खरंच ईश्वराचं चिंतन, नामस्मरण अथवा मेडिटेशन करायला याच्या इतकी सुंदर जागा कुठेच सापडणार नाही. गुहेतून बाहेर पडून आम्हाला समोर दिसणाऱ्या दृश्याचाही अनुभव घ्यायचा होता. धबधब्याखाली भिजायचं होतं, मनसोक्त भिजायचं होतं. मनसोक्त असा आनंद उपभोगून अखेरीस आम्ही या देखाव्यास जड अंतःकरणाने रामराम ठोकला.